मागच्या बाजूला आपण बघितलं असेल की पिंपळगाव मरकज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 13 गावांच्या मध्ये खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला होता। आणि या 13 गावामध्ये कार्यक्रम घेत असताना प्रचंड मोठा उत्साह महिलांचा आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। गावागावामध्ये हजार 1200 महिला त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि या सगळ्याचा मेगा अंतिम सोहळा फायनल सोहळा उद्या त्या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि सायंकाळी 4 वाजेपासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम क्रांतीनाना माळेगावकर जे महाराष्ट्रातलं एक भाऊजी होम मिनिस्टरमधलं एक प्रख्यात व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी ज्या महिला सिलेक्ट झालेल्या आहेत त्याची संख्या 1500 महिला आहे आणि या कार्यक्रमाला जवळपास 4000 महिला त्या ठठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या मतदारसंघातल्या महिला मातामाय बहुली मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। 2-3 हजार पुरुष त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 5-6 हजार लोक उद्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या छत्रपती संभाजी महाराज मार्केट यार्डच्या परिसरामध्ये यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि त्या तयारीचा आढावा घेत असताना आम्ही सगळे प्रमुख सहकारी, आमचे पंचायत समितीचे उमेदवार, आमचे गावातील दावडी गावचे, पिंपळगाव गावचे सगळे वडीलधारी सहकारी मित्र त्या ठिकाणी उपस्थित आहे। हा सगळा आढावा घेतला असताना एक मोठा कार्यक्रम आहे आणि हा शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे ह्या भूमिकेतनं हा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतो आहे। आम्ही या निमित्तानं या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या महिला माता भगिनी, तरुण सहकारी, वडीलधारांना आवाहन करतो आहे की तुमच्या सगळ्यांच्यासाठी एक आदर्श असा कार्यक्रम उद्या या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागच्या 8 दिवसापासून गावागावामध्ये जाण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि महिला माता भगिनींचा प्रचंड मोठा प्रतिसाद या दौऱ्याच्या निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि आम्हाला खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं या तालुक्यातल्या सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही सगळे निवडणूक लढवणार आहे आणि सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, दोन्ही पंचायत समिती जागा या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी पुढे येणार आहे। आणि ते करत असताना सगळ्या पक्षांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहे। आणि हे करत असताना मागच्या 8-10 दिवसामध्ये लोकांचा प्रचंड मोठा पाठिंबा, लोकांचा महिला वर्गाचा, तरुण वर्गाचा प्रचंड मोठा पाठिंबा मागच्या 10-15 दिवसामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेला आहे। आणि हाच टेम्पो आमची कार्यकर्त्यांची फळी ही फार मोठी आहे। तालुक्यामध्ये सगळ्यात टॉपची यंत्रणा आज मिळतेला आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या मित्रपरिवाराचे त्या ठिकाणी आहे। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये देखील हा सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडणार आहे। आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खेड तालुक्यातलं एक वेगळी चमक, वेगळी झलक या मतदारसंघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर तरुणांची प्रचंड मोठी फळी आज आमच्याबरोबर काम करते आहे, महिलांची मोठी फळी आहे, वडीलधारे आमचे सगळे काळवणांपासून हे सगळे सहकारी भरभक्कमपणानं आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे। त्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं काम, एक वेगळा बेस या मतदारसंघामध्ये, एक वेगळा पॅटर्न उद्याच्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। आज या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्तानं आम्ही सगळे आमचे सगळे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार, दावडी गावचे आमचे सगळे प्रमुख सहकारी, कारण दावडी गावानं भरभक्कमपणानं मला पहिल्यांदा पाठिंबा दिला आणि त्या दावडी गावचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये मी खरं तर पुढाकार घेऊन लढतो आहे। त्यामुळे हे सगळे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तयारीचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि उद्या मेगा अंतिम फायनल झाल्यानंतर अजून व्यापक स्वरूपामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बोलवले, आपण सगळे उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। या स्पर्धेतली बक्षीस सांगा। स्पर्धेमध्ये पहिल्याला 2 स्कूटी आहेत आणि अशा वेगवेगळ्या जवळपास 200 बक्षीस आहेत। किती बक्षीस आहेत? 200 बक्षीस आहेत आणि प्रत्येक 13 गावं जे आहेत प्रत्येक गावांना 10-10 बक्षीस स्वतंत्र आहेत, फ्रीजपासून तर असे वेगवेगळे। त्यामुळे एक मेगा बंपर बक्षीस ऑफर जवळपास 200 वेगवेगळी बक्षिसं त्या ठिकाणी आहेत। एक वेगळं आणि उपस्थित राहणाऱ्या सगळ्या महिलांना देखील एक वेगळं काहीतरी गिफ्ट आहे। त्यामुळे एक वेगळं वातावरण त्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये राहणार आहे। तालुक्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रवेश होतात, ते पक्षीय माध्यमातून असेल किंवा एकमेकाच्या उमेदवारीच्या माध्यमातून, तुमचा पक्ष कुठला असणार आहे? नाही, एक गोष्ट आहे, मी जेव्हा बाजार समितीत सभापती झालो, सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून सभापती झालो आणि काल झालेली विधानसभेची निवडणूक देखील बाबाजी काळे हे जरी मशाल चिन्हावरती होते पण सर्वपक्ष आघाडी म्हणून आम्ही त्यांना मदत केली आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये आता तालुक्यात काही प्रवेश झाले किंवा काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या ही गोष्ट खरी आहे, परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये सर्वपक्ष आघाडी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे। तालुक्यात सर्वपक्ष आघाडी होईल का नाही मला माहिती नाही, परंतु या मतदारसंघामध्ये जरूर सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून मी स्वतः, कारण मी सर्वपक्ष आघाडीचं समन्वयक आहे, त्यामुळं या सगळ्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार अशा सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढणार आहे। विधानसभेमध्ये जे तुमच्याबरोबर होते विकास आघाडीमध्ये अतुल देशमुख यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला,
आणि त्यांच्या मते किंवा त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार आहे. तुम्ही सुद्धा त्या व्यासपीठावर होतात आणि तुम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहात. तशी भूमिका घेताना त्यांना तुम्ही सहकार्य करणार की विकास आघाडीवरच ठाम राहणार? नाही, मी तालुक्याचं गणित थोडंसं वेगळं जरी झालं किंवा काही कमी असं झालं, परंतु ह्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. हा मतदारसंघाचा एक वेगळा गाभा आहे. त्यामुळे या मतदारसंघापुरता 7 ठिकाणी काय होईल मला माहिती नाही, परंतु या मतदारसंघापुरता आम्ही सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतोय, सगळ्यांशी समन्वय साधायचा प्रयत्न करतोय. या मतदारसंघापुरता सर्वपक्ष आघाडी फॉर्म्युला हा आम्ही 100% करणार आहे. म्हणजे तुम्ही अपक्ष लढणार का कसं? नाही, आता पक्ष किंवा चिन्ह किंवा हे काही ठरलं नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रितपणानं ही निवडणूक 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं लढायचं आमचं ठरलेलं आहे. समजा पक्षीय वातावरण आलं तरी तुमचा पक्ष कुठला असेल असं काही? आणि आता हे सगळ्या प्रमुखांशी चर्चा करून आज आम्ही सगळ्यांशी चर्चा करतोय आणि सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय शेवटच्या टप्प्यामध्ये घेतला जाईल. भोरे माजी सरपंच दावडी होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून नुकताच ज्यांचा आपल्या खेड तालुक्याचे सभापती ज्यांनी खेड तालुक्यामध्ये मार्केट कमिटीचा कायापालट केला, त्यांचा 30 नोव्हेंबर रोजी जो वाढदिवस संपन्न झाला, त्या माध्यमातून गावोगावी जे वाढदिवसाच्या निमित्तानं खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जी संपूर्ण जिल्हा परिषदची गावं आहेत त्या गावामध्ये प्रत्येक गावात घेऊन त्या ठिकाणी आम्हाला चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला. आणि आत्ता हा 17 तारखेला जे माळेगावकर म्हणून आहेत त्यांचा हा मोठा महाअंतिम सोहळा या ठिकाणी खेळरंगला पैठणीचा या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून भरघोस जे त्यांचं सोशल फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी माझ्या माहितीनुसार जे 13 गावांमध्ये एक 10,000 महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि जो उद्या 17 तारखेला कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये जरी 1500 महिला सिलेक्ट झाल्या असतील तरी तरुण असतील, महिला असतील आणि आजूबाजूचे संपूर्ण गावचे जे काही पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे इच्छुकसुद्धा उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी 100% 5 ते 7 हजाराची बांधियाळी या ठिकाणी जनमानसांची उपस्थित राहील असा माझा त्या ठिकाणी अंदाज आहे. दुसरी गोष्ट अशी की विजू भाऊच हे जिल्हा परिषदमध्ये का, हा जो संभाव्य प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. तर विजू भाऊंनी माझ्या माहितीनुसार 2003 सालापासून त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून सुरुवातीला त्यांनी काम केलं कॉलेज जीवनामध्ये आणि तदनंतरच्या कालावधीच्या नंतर त्या ठिकाणी 2014पासून त्यांचा या ठिकाणी सुरेश भाऊ माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क संपूर्ण तालुक्यामध्ये आला. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जरी या 1-2 वर्षापूर्वी जरी ते मार्केटच्या माध्यमातून निवडून आले असले तरी त्यांनी त्या मार्केटच्या माध्यमातून या तालुक्याचं राजकारण सुद्धा बदलण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक या ठिकाणी सभापती होऊन गेलेले आहेत. परंतु एक युवा या ठिकाणी काय करू शकतो हे सर्व जनमानसांना एक संदेश त्या माध्यमातून तो मिळत असतो. आणि मग जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली तर ते काय करू शकतात. ज्या पद्धतीनं वारे गुरुजींनी जी संकल्पना त्या ठिकाणी कनेसर या ठिकाणी जालिंदर नगर ठिकाणी राबवली त्याच धर्तीवरती त्यांचा एक मानस राहील की या परिसरामध्ये की आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत की आपण त्या ठिकाणी त्या शाळांना डिजिटल कसं करता येईल, सुशोभीकरण कसं व्यवस्थितपणे करता येईल ही त्यांची प्रमुख भूमिका राहील. दुसरी गोष्ट अशी की या परिसरामध्ये चाकण असेल, MIDC असेल आणि मर्कजही काही पार्ट आहे त्याच्यामध्ये ज्या MIDCs आहेत किंवा जो सेस या ठिकाणी प्रकल्प आहे त्या माध्यमातून ज्या महिला बचत गटाचं त्यांचं सक्षमीकरण कसं होईल जेणेकरून त्यांना एखादा उद्योगधंदा त्या ठिकाणी उभारता येईल आणि महिलांना त्या ठिकाणी चांगला रोजगार त्या ठिकाणी मिळेल. आणि जे तरुण या ठिकाणी जे मतदारसंघाचे नव्हे तर खेड तालुक्यात सुद्धा त्या ठिकाणी सोशल फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या परिसरामध्ये जी नोकरी व्यवसाय त्या ठिकाणी त्या तरुणांना उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांचा निश्चितपणे राहील. मग लाईट, रस्ते आणि वीज हे जे काही भेडसावणारे प्रश्न असतात ते तालुक्याचे आमदार असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती सदस्य असतील हे सर्वजण मंडळी त्यानुसार करतच असतात. परंतु त्यांचं व्हिजन हे निश्चितपणे एक त्यांचं मी पाहतोय की मी सुद्धा आम्ही भारावून गेलो की बाबा या माणसाच्या पाठीमागं जरी त्यांचं गाव हे निमगाव असेल परंतु आम्ही दावडी आणि निमगाव ही 1952 पासून ग्रामपंचायत आमची दावडी आहे आणि दावडी आणि निमगाव 1952 पर्यंत एकत्रच या ठिकाणी गाव होतं.
म्हणून आम्ही दावडी गावातनं एक संपूर्ण त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र झालो आणि एकत्र करून आपण विजय भाऊंच्या पाठीमागे राहायचं आणि भविष्यामध्ये हे जे काही रोपटं आहे त्या रोपट्याला आपण पाणी जर घातलं तर त्याचं निश्चितपणे खोड त्या ठिकाणी होईल ही संकल्पना आम्ही जनमानसात रुजवायचं काम त्या ठिकाणी करतोय आणि निश्चितपणे त्या माणसाला भविष्यामध्ये जिल्हा परिषद तर होणारच आहे, परंतु भविष्यात या तालुक्याचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि या म्हणून आपण आपल्या परिसरातनं हा माणूस आपल्याला पुढे न्यायचा आहे म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकोप्यानं त्या ठिकाणी त्यांचं दिवस रात्र त्या ठिकाणी काम करू अशी आमची त्या ठिकाणी मानस आहे.